वस्तागी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा. महाबळेश्वर तालुक्यामधील झाडाने या ठिकाणी चंद्रगड जीएसटी आयुक्त चंद्रकांत ओळवे आणि त्यांचे कुटुंबीय व मित्र यांनी 620 एकरचा परिसर खरेदी केलेला आहे. याबाबतचं प्रकरण सध्या महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात प्रलंबित असतानाच माहिती अधिकारामध्ये माहिती अशी आढळून आलेली आहे की महावितरण कंपनीने ज्यावेळेस विद्युत कनेक्शन जिल्हा नियोजन निधीतून दिलेलं होतं ते विद्युत कनेक्शन देताना महावितरण कार्यालयाने टिप्पणी केली होती 26 जानेवारी 2021 ची. त्यामध्ये असं लिहिलं होतं की सदरची एसटी लाईनचा सर्वे हा कच्च्या रस्त्याच्या कडेने करण्यात आला आहे आणि सदरची लाईन ही डोंगर तसेच जंगलामधून जाते, त्यामुळे रारोचा अडथळा होऊ शकतो, वन विभागाची परवानगी घ्यावी लागेल असं या टिप्पणीमध्ये सोयीस्कर असताना सुद्धा महावितरण कंपनीने वन विभागाची कोणतीही परवानगी न देता लाईटचे पोल लावलेले आहेत, अनेक वृक्षतोड केले आहे. असं असताना स्वतःहून दाखल करून घेतलेल्या हरित न्यायालयाच्या केसमध्ये संपूर्ण अधिकारी, जिल्हाधिकारी असतील, महावितरणचे अधिकारी असतील, फॉरेस्टचे अधिकारी असतील, MSRTC अधिकारी असतील, ते सर्व चंद्रकांत ओळवे आणि त्याच्या कुटुंबियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळे निवेदन दिलेले आहे. 23 जानेवारीला उपोषणाचा सुद्धा इशारा दिलेला आहे. महावितरण कार्यालयाने जी वन विभागातून जाणार लाईन आहे त्याला कुठल्याही प्रकारची वन विभागाची परमिशन न घेताच लाईटचे पोल लावलेले आहेत. त्यामुळे संबंधित उपकार्यकारी अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांना निलंबित करावं. तसेच फॉरेस्ट विभागाला ज्यावेळेस आपण माहिती मागवली त्यावेळेस जागेवर जाऊन पंचनामा करून आलेला आहे. कोणतीही लाईन फॉरेस्ट जागेतून गेलेली नाही असा खोटा पंचनामा करून त्यांनी हरित न्यायालयाला गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही सर्व बाब आता माहिती अधिकारात उघड झाल्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अन्यथा 23 जानेवारीला मी आमरण उपोषणाला बसणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.